नमस्कार. आजच्या सत्यकथेत तुमचं स्वागत आहे. आजची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात घडलेली आहे. जांभडी फॉरेस्ट या गावात एका तरुणाचा खून झाला. मात्र हा खून साधा नव्हता. खून झाल्यानंतर तब्बल 8 दिवस मृत व्यक्तीचा काहीही पत्ता लागत नव्हता. गावात शांतता होती, पण त्या शांततेमागे एक गंभीर गुन्हा दडलेला होता. जांभडी फॉरेस्ट हे नेहमीसारखं शांत गाव. शेती हाच मुख्य व्यवसाय. सकाळी लवकर घराबाहेर पडणारी माणसं आणि संध्याकाळी परतणारा गाव. याच गावात माजी सरपंच रामचंद्र पवार यांचे सुपुत्र राजू रामचंद्र पवार वय 45 हे राहत होते. राजू यांची रोजची सवय होती सकाळी शेतात फेरफटका मारण्याची. मंगळवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे सकाळी 8 वाजेच्या सुमारास राजू घराबाहेर पडले. 9 वाजेपर्यंत घरी परतणं हा त्यांचा ठरलेला दिनक्रम होता. मात्र त्या दिवशीच 9 वाजले, 9:30 झाले तरीही राजू घरी परतले नाहीत. कुटुंबियांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण फोन लागत नव्हता. सुरुवातीला फारसं कुणाचं लक्ष गेलं नाही, पण जसजसा वेळ जात होता तसतशी चिंता वाढू लागली. शेवटी कुटुंबियांनी गावकऱ्यांना माहिती दिली आणि शोध मोहीम सुरू झाली. शेतपरिवार, आजूबाजूची पायवाट, झाडी, ओढे अशा ठिकाणी शोध घेण्यात आला. तब्बल 4.5 तास ही शोध मोहीम सुरू होती. प्रत्येकजण वेगवेगळ्या शक्यता व्यक्त करत होता. दुपारच्या सुमारास शेतापासून साधारण 500 मीटर अंतरावर वनविभागाच्या गट क्रमांक 95 मधील एका ओढ्यात एक मृतदेह आढळून आला. जवळ जाऊन पाहिल्यानंतर तो मृतदेह राजू रामचंद्र पवार यांचाच असल्याचं स्पष्ट झालं. ही बातमी गावात पसरताच एकच खळबळ उडाली. पोलिसांना तात्काळ कळवण्यात आलं. ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा सुरू झाला. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असावा की घातपात याबाबत स्पष्ट चित्र नव्हतं. मात्र मृतदेहाची अवस्था पाहता पोलिसांचा संशय वाढू लागला. तपास सुरू झाला. ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला अपघात, गाव सोडून जाणे किंवा इतर शक्यता तपासल्या गेल्या. मात्र कुठलाही ठोस पुरावा मिळत नव्हता. गावकरी काहीच बोलायला तयार नव्हते. प्रत्येक जण आम्हाला काही माहिती नाही असंच सांगत होता. तपास जसजसा पुढे गेला तसतसं एक वेगळं वास्तव समोर येऊ लागलं. याच गावात वंदना पवार नावाची महिला आपल्या मुलासोबत राहत होती. वय सुमारे 45 वर्ष. तिचा मुलगा धीरज उर्फ टेमा वय 18 वर्ष. दोघंही गावातच राहत होते. राजू पवार हा वंदना पवार हिच्याकडे वारंवार जात असे. तो तिला शारीरिक संबंधाची मागणी करत होता. हा त्रास एकदाच झालेला नव्हता, तो सतत सुरू होता. वंदना या त्रासाला कंटाळली होती. पण गावात बदनामी होईल, लोक काय बोलतील, मुलाच्या आयुष्यावर परिणाम होईल या भीतीने ती गप्प राहिली. एक दिवस वंदनाने हा सगळा प्रकार आपल्या मुलाला सांगितला. धीरजला हे ऐकून प्रचंड धक्का बसला. आईला होत असलेला त्रास त्याला सहन होणारा नव्हता. त्यानंतर आई आणि मुलामध्ये चर्चा झाली. या त्रासातून सुटका कशी करायची याबाबत दोघांनी विचार सुरू केला. हळूहळू त्यांनी एक निर्णय घेतला. राजूला कायमचा संपवायचा. यासाठी एक सापळा रचण्यात आला. 13 जानेवारीला सकाळी वंदनाने राजूला खुनेने शेतात बोलावलं. राजू कोणताही संशय न घेता तिथे गेला. त्याला काहीही शंका आली नव्हती. शेतात आधीच धीरज दबा धरून बसलेला होता. शेतात आल्यावर राजूने कपडे काढायला सुरुवात केली. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या धीरजने त्याच्या डोक्यात प्रहार केला आणि वंदनाने त्याचे गुप्तांग दाबून त्याला ठार मारले. राजू पवार जमिनीवर कोसळल्यानंतर काही क्षणातच त्याचा श्वास थांबला. सगळं इतकं पटकन घडलं की स्वतः वंदनाला एक क्षणभर काय केले याची जाणीव झाली नाही. मात्र धीरज पूर्णपणे तयारीत होता. त्याने आईला शांत राहायला सांगितलं. आता मागं हटायचं नाही असं त्याने ठामपणे सांगितलं. हत्या झाल्यानंतर लगेचच मृतदेह तिथेच ठेवणं धोक्याचं होतं. आजूबाजूला कुणी येण्याची शक्यता होती. त्यामुळे दोघांनी मिळून राजूचा मृतदेह ओढत जंगलाच्या दिशेने नेला. जवळच असलेल्या वनविभागाच्या हद्दीत गट क्रमांक 95 मधील ओढ्याजवळ मृतदेह टाकण्यात आला. पाणी, झाडी आणि एकांत यामुळे मृतदेह लवकर सापडणार नाही असा त्यांचा अंदाज होता. यानंतर पुरावे नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली. धीरजने आधीच ठरवलेलं होतं की कुठलाही ठोस धागा पोलिसांच्या हाती लागू द्यायचा नाही.
राजू पवारचा मोबाईल फोडून त्याचे तुकडे करून एका वेगळ्या दिशेला फेकण्यात आले. वंदनाचा मोबाईल ओढ्यात टाकण्यात आला. सिम कार्ड काढून दुसऱ्या मोबाईलमध्ये वापरण्यात आलं, जेणेकरून संशय निर्माण होणार नाही. राजूचे कपडे आणि चप्पल वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले. कुठे रक्ताचे डाग राहू नयेत म्हणून शेतातील जागा पाण्याने धुवून काढण्यात आली. सगळं नियोजनबद्ध पद्धतीने केलं गेलं होतं. हत्या झाल्यानंतर दोघेही आपल्या घरात परतले. गावात कुठलाही संशय येऊ नये म्हणून वंदना नेहमीसारखी वावरत होती. धीरज कॉलेजला जात होता. कुणाच्या चेहऱ्यावरही अपराधाची छाया दिसत नव्हती. जणू काही घडलंच नाही अशा थाटात दोघे वागत होते. दरम्यान राजू घरी न परतल्याने शोध मोहीम सुरू झाली होती. 8 दिवस उलटून गेले तरीही कुठलाही ठोस धागा मिळत नव्हता. गावात कुजबूज सुरू झाली होती. काही जण म्हणत होते राजू कुठेतरी बाहेर गेला असेल, तर काहींचा संशय घातपाताकडे वळत होता. मात्र कुणाच्याही तोंडून ठाम माहिती मिळत नव्हती. पोलिसांनी तपासाची दिशा बदलायला सुरुवात केली. शेवटचा कॉल, संपर्कात असलेली माणसं, गावातील हालचाली यांचा अभ्यास सुरू झाला. याच तपासात वंदना पवारचं नाव समोर आलं. राजू तिच्याकडे वारंवार जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वंदनाला चौकशीसाठी बोलावलं. सुरुवातीला ती पूर्णपणे शांत होती. आम्हाला काहीच माहिती नाही एवढंच ती वारंवार सांगत होती. मात्र चौकशी जसजशी खोलात गेली तसतसं तिच्या बोलण्यात विसंगती दिसू लागली. वेळा, दिवस, हालचाली यात फरक जाणवू लागला. धीरजलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. वय लहान, शिक्षणात हुशार, त्यामुळे सुरुवातीला पोलिसांनाही त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. पण मोबाईल तपास, इंटरनेट सर्च हिस्ट्री आणि कॉल डिटेल्समधून धक्कादायक बाबी समोर आल्या. तपासात असेही उघड झाले की BA प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या धीरजने हत्येपूर्वी दृश्यम चित्रपट वारंवार पाहिला. तसेच TV वरील क्राईम, थ्रिलर आणि वेब सिरीजमधून गुन्हे केले जातात याचे निरीक्षण केले. इंटरनेटवरून त्याने पुरावे नष्ट कसे करायचे, पोलीस कोणते प्रश्न विचारतात, मोबाईल लोकेशन कसे टाळायचे याचा अभ्यास केला होता. पोलीस चौकशीत गोंधळ होऊ नये म्हणून आईकडून संपूर्ण घटनाक्रम पाठ करून घेतल्याचे समोर आले आहे. सततच्या चौकशीनंतर अखेर धीरज खचला. त्याने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. आईवर होणारा अन्याय, समाजाची भीती आणि संताप यामुळे या टोकाचा निर्णय घेतल्याचं त्याने सांगितलं. वंदनानेही अखेर सत्य मान्य केलं. राजू पवारचा मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण गाव हादरून गेलं. ज्याच्याकडे संशय नव्हता त्याच घरातून हा गुन्हा घडला होता. आई मुलाचं नातं, समाजाची भीती आणि दडपलेला त्रास या सगळ्याचा हा भयानक शेवट होता. आज वंदना आणि धीरज दोघेही पोलीस कोठडीत आहेत. राजू पवारचं आयुष्य संपलं तर एका आई मुलाचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त झालं. ह्या संपूर्ण घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते. दडपलेला त्रास, न बोललेली वेदना आणि समाजाची भीती हे सगळं जेव्हा वेळेवर व्यक्त होत नाही तेव्हा त्याचा शेवट फारच भयानक होतो. एका चुकीच्या नादाने एक माणूस संपला तर दुसऱ्या बाजूला आई मुलाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदात राहा. धन्यवाद.